अमावस्येची काळी रात्र आहे. गावातील सर्व लोक तमोव्रतचा पुतळा बनवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत आहेत. कुणी गवताचा गुच्छा, तर कुणी चंदन, कुणी तूप आणि कुणी कपडे घेऊन येते. तांत्रिक अग्निदंड हातात घेऊन एका मोठ्या झाडाखाली बसले आहेत. लोक सर्व सामग्री घेऊन येतात आणि तांत्रिक एकेका वस्तूला लक्षपूर्वक बघतो. परंतु एका ठिकाणी त्याची नजर थांबते जेव्हा तो एक कमी नोटीस करतो. ह्याच्यात नारळ कुठे आहेत? तमोव्रतचा सिर तर नारळानेच बनणार. तांत्रिकजी, रघु नारळ घ्यायला बाजारात गेलाय. बस येतच असेल. प्रदोष प्रहरपर्यंत जर तो नाही आला तर खूप अनर्थ होणार. अरे बस थोड्याच वेळात येईल, तुम्ही काळजी करू नका. तांत्रिक सर्व सामग्रीला जोडून तमोव्रतचा पुतळा बनवतो. थोड्याच वेळात पुतळा पूर्णपणे तयार होतो. आता फक्त सर लावायचं बाकी आहे. नारळ आणा, फक्त सर लावायला लागलेला. नारळ आणा, फक्त सर लावायला राहिलाय. प्रदोष प्रहर संपायला आलाय. आता मोजून वेळ वाचलेली आहे. जर पुतळा अर्धवट असेल तर अनर्थ होणार. हे ऐकताच गावातील लोकांच्या मनात भीती बसते. हवामध्ये एक वेगळी सनसनाहट दिसायला लागते आणि काही वेळात तांत्रिकला सुद्धा भीती वाटायला लागते. आता प्रदोष प्रहर संपायला थोडीच वेळ बाकी आहे. सगळेच सावध व्हा. प्रदोष प्रहर संपला. तमोव्रत आता कधीही येऊ शकतो. तेव्हा अचानक तमोव्रतचा पुतळा हलतो आणि एक भयंकर हास्य ऐकू येतं. तो पुतळा ज्यामध्ये सर नाहीये आपोआप उभा राहतो आणि चालणं सुरू करतो. सरळ तांत्रिककडे येतो. तेव्हा रघु नारळ घेऊन धावत येतो. तांत्रिकजी, मी नारळ आणलंय. पुतळा रघुच्या हातातून नारळ ओढून घेतो आणि स्वतःच आपलं सर बनवतो आणि जोरदार हसायला लागतो. वाचवा तांत्रिकजी. आता काय नाही होऊ शकत. आता हा खूपच शक्तिशाली झालेला आहे. तमोव्रत रघुवर अटॅक करतो आणि त्याला मारून टाकतो. तांत्रिक आणि बाकी लोक भीतीने पळायला लागतात. किंतु राक्षस तांत्रिकला पकडतो आणि त्याच्या हातातून अग्निदंड ओढून घेतो. जसेही अग्निदंड राक्षसाच्या हातात जाते ती आपोआप जळते. मला सोडून दे. सोडून देणार, पण मला धन पाहिजे. माझ्याकडे काहीही धन नाहीये. हे ऐकताच राक्षसाला खूप राग येतो आणि आपल्या अग्निदंडाने तो तांत्रिकला जाळून टाकतो. भीतीमुळे सर्व आपल्या घरात जाऊन लपतात. पूर्ण गाव काळोखात डुबून गेलंय. तेव्हा अचानक एक पालखी गावामधून जाते. राक्षस त्या पालखीसमोर येऊन थांबतो. कहार त्याला पाहून घाबरतात. कोण आहे तू? मला धन पाहिजे. माझ्याकडे धन नाहीये. राक्षसाला खूप राग येतो आणि आपल्या अग्निदंडाने चौघे कहारांना तो मारून टाकतो. हे पाहून एक नवरी पालखीमधून बाहेर निघते. मला धन पाहिजे. धन दे. नवरी आपला जीव वाचवण्यासाठी सर्व सोन्याचे दागिने त्याला देते. राक्षस आनंदाने तो दागिने घेऊन निघून जातो आणि नवरी जीव वाचवून गावाकडे पळते. रामलाल गावातील सर्वात मोठा व्यापारी आहे, परंतु तेवढाच कंजूस सुद्धा आहे. तो आपल्या परिवारासोबत घरात बंद आहे आणि खूप भीतीने कापत आहे. एक तांत्रिकच होते जे आपल्याला वाचवू शकत होतं, पण ह्या राक्षसनी त्यांनाही मारून टाकलं. आता ह्या गावाचं काय होणार? तेवढ्यात अचानक रामलालचा दरवाजा खटखटतो. तो आवाज ऐकून रामलालचे होश उडून जातात. कोण आहे? मी आहे. मला रात्रीसाठी जागा द्या. हे ऐकताच रामलालची बायको दरवाजा उघडण्यासाठी जाते, परंतु रामलाल तिला थांबवतो. दरवाजा नका उघडू, राखच येऊन जाईल. कुणी स्त्री आहे जी रात्रीसाठी थांबू इच्छिते. तिची गाडी खराब झाली असेल. हे राक्षसची चाळ आहे. दरवाजा नको उघडू. परंतु रामलालची बायको दरवाजा उघडते. दरवाजा उघडून बघते की एक नवरी भीतीने थरथरत तिच्या समोर उभी आहे. काय झालं? एवढी घाबरलेली का आहेस? आधी आतमध्ये ये. नवरी घरामध्ये येते. रामलालची पत्नी दरवाजा बंद करणं विसरून जाते.
दुल्हन भीतीने थरथरत आहे. सांग, काय झालं? ते राक्षसाचं नाव ऐकून रामलालची पत्नी घाबरते. रामलाल तर भयंकर घाबरतो. तेव्हा रामलालची नजर दरवाज्यावर पडते. तिथे राक्षस उभा आहे. राक्षस येऊन गेला, कोणीतरी दरवाजा बंद करा. रामलाल दरवाजा बंद करण्यासाठी धावतो, किंतु राक्षस आपल्या अग्निदंडाने त्याला जाळून टाकतो. रामलाल तिथेच जळून राख होतो. मला धन पाहिजे, धन दे. याला धन देऊन टाका, तो निघून जाईल. रामलालची पत्नी आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या खजान्यामधून सोने चांदीचे दागिने काढून राक्षसाला देऊन टाकते. राक्षस दागिने पाहून खुश होतो आणि निघून जातो. सकाळ झालीये. गावातील सर्व लोक एका झाडाखाली जमले आहेत. राक्षस सगळ्यांची धन मागतो. हा, जो देऊन देतो त्याला सोडून देतो, जो नाही देत त्याला मारून टाकतो. धनी लोक तर देऊन टाकतात, पण बेचारे आम्ही गरीब काय करायचं? धनी लोक पण किती देणार? एकदा दिलं तर तो दर रात्री येऊन मागतो. असं वाटतंय की महागाईची सगळ्यात जास्ती मार तोच झेलून राहिला, फक्त धन पाहिजे त्याला. हे बघा, जवरिक या राक्षसचा कोणता उपाय येत नाही, तवरिक सगळ्यांना आपलं जीव वाचवण्यासाठी त्याला धन द्यावं लागणार. पण सरपंच साहेब, इतकं मोठं धन आपल्याकडे कुठून येणार? त्याला द्यायला नकली सोना चांदी घरी ठेवा. कोणता तो BIS हॉलमार्क चेक करतो. गावातील सर्व लोक आता दुकानांवर नकली सोनं चांदी बनवत आहेत राक्षसाला देण्यासाठी. कमाल आहे. आधी लोक वधूसाठी सोना बनवत होते, आता राक्षससाठी बनवत आहे. दादा, जान वाचली ना तर वधूला पण देता येईल. किती पैसे झाले? 50,000. अरे दादा, हे तर नकली आहे. राक्षसच्या चक्करमध्ये खोटं सोनं इतकं विकायला लागलंय की खऱ्या सोन्यापेक्षाही महाग झालंय. खरं घेऊन घ्या, 40,000 मध्ये येईल. रात्रीची वेळ झालीये. रात्र होताच गावातील लोक भीतीने थरथरायला लागतात. सर्वजण आपल्या हातात सोनं चांदी घेऊन थांबलेत. राक्षस येतो आणि त्याला सर्व सोनं चांदी देतात आणि तो एका भयंकर हास्यासोबत वापस निघून जातो. गावातील सर्व लोक सरपंचांच्या घरी आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती साफ दिसून येते. या राक्षसमुळे खोटं सोनं पण महाग झालंय. आमच्याकडे तर पैसेच संपले. आता काय करायचं? तुम्ही लोक काळजी करू नका. शहरातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित धनराज आज येत आहे. ते ह्या राक्षसचा कोणता तरी उपाय जरूर सांगणार. तेव्हा एक महागडी कार सरपंचाच्या दरवाज्यावर येऊन थांबते आणि सरपंच त्यांना पूर्ण गोष्ट सांगतात. आज रात्री मी ह्या राक्षसपेक्षा तुम्ही लोकांना वाचवायला एक विशेष पूजा नक्की करणार. एक कालचक्र बनवणार. तुम्ही लोकांना फक्त एकच उपाय विचार करायचा आहे, जेणेकरून तो राक्षस या कालचक्रमध्ये येऊन जावं. ह्याचाच येऊन तो नक्कीच भस्म होऊन जाणार. सरपंच विचार करतात की राक्षसाला कालचक्रामध्ये कसे आणावे. थोडा टाइम विचार करून ते बोलतात. मला उपाय सुचलंय. तुम्ही पूजेची तयारी करा. रात्रीची वेळ आहे. धनराज पूजा करण्यासाठी बसतात. गावातील सर्व लोक तिथे जमा होतात. सर्वजण घाबरून एका ठिकाणी सोन्या चांदीचा ढेर लावतात. पंडित धनराज त्याच्या अवतीभोवती राखेपासून एक कालचक्र बनवतात. एवढं सर्व सोना चांदी पाहून राक्षस तुरंत तिथे येतो. तू इथे का आलाय? मला धन पाहिजे. तो आहे धन. जितकं पाहिजे तितकं घे. राक्षस हे ऐकताच जोरात हसून कालचक्रात घुसून जातो. जसेही तो आतमध्ये जातो, त्याच्या अग्निदंडाने त्याच्या स्वतःलाच आग लागून जाते. तो ओरडायला लागतो. राक्षस आणि त्याचा अग्निदंड दोघंही जळून भस्म होऊन जातात. हे पाहून गावातील सर्व लोक खुशीने नाचतात. पंडितजी, तुम्ही आम्हाला ह्या राक्षसच्या चक्करवरनं मुक्ती दिळवली आहे. भैरवपूर सदैव तुमच्या ऋणी राहणार. हे तर माझं कर्तव्य होतं. सर्व लोक आनंदाने आपल्या घरी वापस जातात.